हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. काल मी एक मॉनिटायझेशनचा व्हिडिओ टाकला होता आणि मग त्याला मला भरपूर अशा कमेंट्स आल्या की ताई तुमचं तर चॅनल मॉनिटाईज झालं, मग आम्हालाही सांगा किंवा आम्हालाही हेल्प करा. तर मग मी आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, म्हणजे काही ट्रिक्स सांगणार आहे ज्या की मी फॉलो केल्या, जो की माझा पर्सनली अनुभव आहे. ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आता ह्याच्यामध्ये कोणतीही मी अशी गोष्ट सांगणार नाही की ही सेटिंग ऑन करा किंवा ती सेटिंग ऑन करा, कारण मला माहिती आहे कोणती सेटिंग ऑन केल्याने काहीच होत नाही. म्हणून मी असे व्हिडिओही बघत नाही आणि अशी कोणती सेटिंगही ऑन करायला जात नाही ज्याने की आपले व्ह्यूज 1000 येतील किंवा लगेच वॉच टाईम आपला 4000 तास वाढून जाईल. असं काहीही होत नाही. प्रत्येक व्हिडिओला तेवढा वॉच टाईम आला पाहिजे किंवा प्रत्येक व्हिडिओ आपला तेवढा व्हायरल झाला पाहिजे किंवा त्याने सबस्क्रायबर वाढले पाहिजे, तरच आपलं काहीतरी होतं. कोणत्या सेटिंगने असं काहीच होत नाही. इथं शेतात बसलेली आहे मी. आता वारं भरपूर सुटलंय, मला माहीत नाही आवाज कसा येतोय कसा नाही, पण चला तरी पण मी व्हिडिओ म्हटलं शूट करून घेऊया, कारण टाईम भेटत नाही. गावात गेल्यावरती एवढी चाव असते ना. तर चला मेन मुद्द्यावर येऊ त्या. तर भरपूर अशा जणी म्हटल्या की आम्हालाही हेल्प करा. तर आता मी तुम्हाला म्हणजे थोडक्यात सांगते की कसे सबस्क्रायबर वाढवायचे किंवा वॉच टाईम मी कसा वाढवला, मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगते. जी कोणत्या गोष्टी मी पाळल्या, मी तुम्हाला आज तेच सांगणार आहे. आता हेल्प करा म्हणजे ह्याच्याशिवाय दुसरी हेल्प मी काही करू शकत नाही. मी लास्ट टाईम चॅनल प्रमोशन करत होते, पण मला असं त्याच्यामधून काही असं वाटलं नाही की बाबा छान प्रतिसाद भेटतोय समोरच्याला पण, समोरच्याच्या चॅनलला पण. त्यामुळे मग मी ते बंद केले. म्हटलं नको उगाच एखाद्याचा टाईम वाया घालवायला किंवा एखाद्याला आशेला बसवायला, म्हणून मग मी चॅनल प्रमोशन नाही करत. तर पहिली गोष्ट म्हणजे रेग्युलर व्हिडिओ टाकायचे. रोजच्या रोज चॅनलवरती व्हिडिओ आलाच पाहिजे. आणि तुम्ही जो टायमिंग सेट करता, आता एक ताईचा प्रश्न होता की टायमिंगवरती कोणत्या टायमिंगवरती व्हिडिओ शेअर करायचा, तर मी शक्यतो सकाळी शेअर करते, कारण माझा व्हिडिओ रेडी असतो. त्यामुळे मी मग सकाळीच करते. आता गावाला आलेली आहे, इथं रेंजच नसते. जिथं रेंज असेल ना तिथं जाऊन मला व्हिडिओ पोस्ट करावा लागतो. त्यामुळे टायमिंग सध्या माझं तर सध्या काही मॅच होतच नाही. आणि एकतर सकाळी किंवा 12चा टायमिंग किंवा 2-2:30चा टायमिंग, हे सगळे टायमिंग चांगलेच आहेत व्हिडिओसाठी. तुम्ही 2-3 टायमिंगला व्हिडिओ टाकून बघा. कोणत्या टायमिंगला तुम्हाला जास्त व्ह्यूज येतात ना, तेव्हाच टायमिंगला तुम्ही त्याच्यानंतर पण व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. 2-3 दिवस तुम्ही एक टायमिंग ठेवा, त्या टायमिंगवरती व्हिडिओ पोस्ट करा आणि त्या व्हिडिओच्या वरती तुम्हाला जर चांगले व्ह्यूज आले तर तुम्ही तोच टायमिंग ठेवा. आणि YT स्टुडिओमध्ये पण दाखवतात की आपली ऑडियन्स कोणत्या टायमिंगला मोकळी असते, कोणत्या टायमिंगला ते आपले व्हिडिओज बघतात. त्याच्यावरती पण तुम्ही व्हिडिओ टाकू शकता. म्हणजे टाईम मॅटर करतो असं नाहीच आहे. जर आपल्या व्हिडिओची सवय जर ऑडियन्सला लागली तर ते आवर्जून व्हिडिओ बघतात, सर्च करून बघतात. पण त्यासाठी मग तशी चांगले व्हिडिओ व्हायरल जायला पाहिजेत किंवा तशी समोरच्याला आपल्या व्हिडिओची आवड लागायला पाहिजे. आता रोज व्हिडिओ टाकणं हे जर इम्पॉर्टंट आहे, तसंच जर तुम्ही फक्त रोजच्या रोज तुमच्या ज्याने व्हिडिओ टाकणं होत नसेल, तर तुम्ही सॅटर्डे आणि संडेला 100% व्हिडिओ टाकायचा, म्हणजे टाकायचा. लॉंग पण आणि शॉर्ट पण. सॅटर्डे संडेला खूप सारी ऑडियन्स रिकामी असते, म्हणजे भरपूर जणांना सुट्ट्या असतात. त्यामुळं खूप जणांचा दिवस पूर्ण व्हिडिओ स्क्रोल करण्यात किंवा मोबाईल बघण्यातच जातो. त्यामुळं आपला व्हिडिओ कदाचित त्या सॅटर्डे संडेलाही व्हायरल होऊ शकतो. माझ्यासोबत असं भरपूर वेळा झालेलं आहे की माझे सॅटर्डेला बरेचसे व्हिडिओ सॅटर्डेलाच व्हायरल गेलेले आहेत. त्यामुळे कधी टाका, एरवी नाही तर नका टाकू. शक्यतो रेग्युलर टाकायचं ट्राय करा. जर नाही जमलं तर तुम्ही सॅटर्डे संडेला टाकू शकता. पण मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकायला पाहिजे आणि सॅटर्डे संडेला तर आवर्जून टाकायलाच पाहिजे. मी जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा शॉर्ट्सपासून सुरू केलं होतं. बऱ्याच जणांना माहिती आहे, कारण लॉंग व्हिडिओ कसा बनवायचा, काय बनवायचं हे काही मला कळत नव्हतं. त्यामुळे मी एक जस्ट टाईमपास म्हणून शॉर्ट्सपासून सुरुवात केली होती. आणि मला 2-2.5 महिन्यानंतर माझे शॉर्ट्स चांगले जायला लागले, चांगले व्ह्यूज यायला लागले किंवा चांगले व्हायरल व्हायला लागले. पण तरी पण अजून म्हणावं असे मला जसे हवे तसे व्ह्यूज येत नाहीत. तरी असो, येतील नंतर भविष्यात, पण जेवढे येतात ते पण सध्याचे चांगलेच आहेत मला असं वाटते. आणि मला भरपूर जणी म्हटलं की तुझं चॅनल खूप पटकन ग्रो झालं. मला नाही वाटत खूप पटकन ग्रो झालं, कारण त्याच्यामागं मी खूप जास्त मेहनत घेतलेली. मला माहिती आहे, मी एकही दिवस व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे. मी प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्यापेक्षा उद्याच्याला काय नवीन करता येईल किंवा कसं चांगलं करता येईल ना, ह्याच गोष्टीचा मी कायम विचार केलेला आहे. त्याच्यामुळं पटकन ग्रो झालं असं तर मी नाही म्हणणार आहे. ग्रो झालं जरी असेल तरी त्याच्यामागं खूप जास्त मेहनत होती. मोस्टली मी सगळ्यात जास्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले, तर लॉंग व्हिडिओ माझे थोडेच आहेत. शॉर्ट्स व्हिडिओमधून माझा भरपूर सबस्क्रायबर गेन झाले. त्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओ माझे व्हायरल गेले आणि त्याच्यामधून माझे भरपूर असे सबस्क्रायबर गेन झाले. आणि नंतर मग मी ठरवलं होतं की 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी लॉंग व्हिडिओ टाकणार.
माझं चॅनल 1-1.5 महिना अगोदरच मॉनिटाईज झालं असतं जर मी रेग्युलर असते लॉंग व्हिडिओमध्ये. मी शॉर्ट्स तर रेग्युलर पोस्ट करत होते, पण लॉंग व्हिडिओ मी रेग्युलर पोस्ट करत नव्हते. आज एक टाकला, परत 8 दिवसांनी एक टाकला, परत 4 दिवसांनी एक टाकला, मी असं करायचे. जर तुमचे 1000 सबस्क्रायबर जर शॉर्ट्समधून कंप्लीट होत असले तर तुम्ही तिथून पुढे नक्कीच लॉंग व्हिडिओ पोस्ट करायला चालू करा. आणि जर तुम्ही पोस्ट करत असाल तर रेग्युलर पोस्ट करा. त्याने काय होतं, आपली ऑडियन्स पण जर थोडीशी लॉंग व्हिडिओकडे वळती. आपले जर शॉर्ट्स बघणारी ऑडियन्स असेल तर ती लॉंग व्हिडिओकडे वळती आणि त्यांना त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट यायला लागतो आणि त्याला पण जरा चांगले व्ह्यूज येतात. माझे विचार थोडेसे वेगळे होते. मला असं वाटलं की माझे सबस्क्रायबर जर जास्त असतील तर माझ्या लॉंग व्हिडिओला व्ह्यूज चांगले येतील. कारण लॉंग व्हिडिओला व्ह्यूज येणं थोडंसं कठीण आहे. प्रत्येकजण आजकाल शॉर्ट्स बघतो, लॉंग व्हिडिओ जास्त पाहत नाहीत. जर एखादा व्हिडिओ इंटरेस्टिंग असला, कोणाच्या जर कामाचा असला तरच ते पाहतात, नाही तर विनाकारण मला असं वाटतं की आजकाल ऑडियन्स टाईमपास करत नाही. जर टाईमपास करत असेल तर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये करते. तर तुम्ही जास्तीत जास्त शॉर्ट्स टाकण्याचा प्रयत्न करा आणि एखादा तरी लॉंग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करा, ज्याच्याने तुमचे वॉच टाईम कंप्लीट होईल आणि शॉर्ट्समुळे तुमचे सबस्क्रायबर वाढतील. मग असं करून तर तुमचं चॅनल पटकन मॉनिटाईज होऊन जाईल. आता राहिला प्रश्न कॉपीराईटचा वगैरे, तर म्युझिक शक्यतो लावूच नका. भरपूर म्युझिक असे आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला कॉपीराईट येतो. कॉपीराईट आला तर प्रॉब्लेम होणार नाही, पण जर स्ट्राईक आलं चॅनलवरती तर चॅनल मॉनिटायझेशनला 100% प्रॉब्लेम होऊन जातो. आता आपण ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो. लॉंग व्हिडिओ जर तुम्ही टाकत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला थंबनेल मॅटर करतो. थंबनेल एकदम आपला आकर्षित बनला पाहिजे, जेणेकरून आपल्या व्हिडिओवरती भरपूर सारे टच झाले पाहिजे. म्हणजे भरपूर जणांनी व्हिडिओ ओपन करून बघायला पाहिजे की वरती तर थंबनेलमध्ये असं दिलेलं आहे, जेणेकरून लोकांची थोडीशी वाढली पाहिजे आशा की आतमध्ये नेमकं काय असेल बाबा, कसा असेल व्हिडिओ, जेणेकरून आपल्या व्हिडिओवरती जास्त लाईक्स येतील आणि जास्त वॉच टाईम वाढेल, जास्त पब्लिक आपला व्हिडिओ बघेल, खूप जणांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला जाईल. असा आकर्षक व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ झाला पाहिजे. आणि शॉर्ट्स व्हिडिओचं सांगाल तर शॉर्ट्स व्हिडिओ छोटाच असतो. तुम्ही कमीत कमी खूप छोटा व्हिडिओ बनवला तर आपल्याला जे बोलायचं आहे किंवा जे सांगायचं आहे, जे दाखवायचं आहे, या खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये कवर होत नाहीत. कमीत कमी शॉर्ट्स व्हिडिओ 1 मिनिटाचा किंवा जास्तीत जास्त 1.5 मिनिटाचा असायला पाहिजे, असं माझं मत आहे. कारण शॉर्ट्स व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला गेला तर तो खूप जणांपर्यंत जातो आणि त्याचं रीच पण वाढतो. त्यामुळे मी खूप मोठाही बनवत नाही आणि खूप छोटाही बनवत नाही. कमीत कमी माझा 1 मिनिटाचा असतो किंवा जास्तीत जास्त माझा 1.5 मिनिटाचा असतो, जेणेकरून शॉर्ट्सवरती रीच वाढतात, तो खूप जणांपर्यंत पोहोचतो, त्याला लाईक्स पण भेटतात. आणि व्हिडिओला जर तुमच्या कमेंट्स येत असतील तर त्या पॉझिटिव्हली घ्या. म्हणजे भरपूर अशा कमेंट्स येतात तर त्या कमेंट्सला आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे, त्याला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला पाहिजे. आणि ॲटलिस्ट जोपर्यंत आपण याच्यामध्ये रुळत नाहीत, कारण सुरुवातीला निगेटिव्ह कमेंट्स आला तर थोडंसं आपल्याला वाईट वाटतं. जोपर्यंत आपण याच्यामध्ये रुळत नाही तोपर्यंत तरी कमेंट्सला पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. तर हेच होते थोडेफार काहीशे पॉईंट्स जे की हा माझा अनुभव होता जो मला शेअर करायचा होता. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की कुठलीही सेटिंग ऑन करा. आता जस्ट मोस्टली थंबनेल असाच असतात की ही सेटिंग ऑन करा, तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील, एका दिवसात तुमचा वॉच टाईम कंप्लीट होईल. पण असं कधीही होत नाही. हो, एका दिवसामध्ये 100% वॉच टाईम कंप्लीट होतो. जर एखादा व्हिडिओ आपला लाखात गेला तर आपले थोडाफार वॉच टाईम आणखीन जास्त वाढतो किंवा कंप्लीटही होतो. 4000 तास वॉच टाईम कंप्लीटही होतो. पण कुठलीच अशी सेटिंग नाही आहे जी की ऑन केली की वॉच टाईम आपला कंप्लीट होईल. सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे काय आहे की काही सेटिंग केल्याने काही होत नाही. आपल्याला मेहनत करावीच लागणार. खूप सोपं नाही आहे हे, जेवढं समोरच्याला वाटतं की काय सोपं आहे व्हिडिओ बनवायचा, टाकायचा, व्ह्यूज गेले की झालं. पण एवढं सोपं अजिबात नाही आहे. मी 7 महिन्यापासून करते आहे. 7 महिन्यापासून रेग्युलर करते आहे. एकदम पूर्ण मनाने करते आहे. मला असं वाटते मन लावून करते आहे. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की आता थोडंफार मी सक्सेसच्या जवळ आहे. आता बघूया, आता फक्त डॉलर बनायचे बाकी आणि डॉलरही हळूहळू बनत आहेत. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 100% विचारू शकता. आणि राहिला प्रश्न सपोर्ट करायचा, तर माझा पहिल्यापासून सगळ्याला प्रत्येकाला सपोर्ट आहेच. मला तरी असं वाटतं की ज्याला आवड आहे किंवा ज्याला सवड आहे आणि ज्याच्या घरातले अलाव करतात त्या सगळ्यांनी मला असं वाटतं की व्हिडिओ बनवायला पाहिजेत. आणि तुमच्यामध्ये जर काही टॅलेंट असेल, कधी कधी आपल्यामधलं टॅलेंट आपल्यालाच माहीत नसतं, काय सांगायचं की व्हिडिओद्वारे ते बाहेर येऊ शकतं. तुमच्यामध्ये जर काही टॅलेंट असेल तर तुम्ही 100% दाखवायला पाहिजे, ज्याच्यामुळून एक तुमच्या पण करिअरला मला असं वाटतं की थोडीशी चालना मिळेल. आपलंही ह्याच्यामध्ये करिअरही बनू शकतं. आपण यूट्यूबकडे एक करिअर म्हणूनही बघू शकतो. आणि आपल्यासाठी हाऊसवाईफसाठी मला असं वाटतं हे खूप जास्त चांगलं आहे. आणि मी पण भरपूर सारे असे व्हिडिओज बघितलेत, भरपूर साऱ्यांचे अनुभव बघितलेत की माझं एवढं करून वॉच टाईम झालं, तेवढ्या दिवसात झालं.
मग खूप लवकरही म्हणता येणार नाही माझं कंप्लीट झालं किंवा खूप लेटही म्हणता येणार नाही कंप्लीट झालं. जे झालं ते म्हणजे दोन्हीच्या मध्ये झालं, जास्त टाईमही लागला नाही आणि जास्त लवकरही झालं नाही. तर चला, असा होता माझा अनुभव. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारू शकता, मी तुमच्या कमेंट्सला नक्कीच रिप्लाय देईल. आणि फक्त रेग्युलर ठेवा आणि कंटेंट छान ठेवा. आपली एडिटिंग, आपला व्हॉइस ओव्हर, त्याच्यानंतर आपल्याला काय गोष्टी दाखवायच्या आहेत. आणि हो, एक महत्त्वाचा पॉईंटमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपला जर एखादा व्हिडिओ कुकिंगचा व्हिडिओ व्हायरल गेला, त्याला छान लाखात व्ह्यूज आले, तर तुम्ही नेक्स्ट टाईम पण कुकिंगचा एखादा व्हिडिओ बनवू शकता, त्यालाही व्ह्यूज येणारच. कारण आपली ती ऑडियन्स एक तयार होती की कुकिंगच्या व्हिडिओने आपली ऑडियन्स जर वाढली तर पुढचे पण आपले कुकिंगचे व्हिडिओ पाहायलाच त्यांना आवडणार. तर ज्या प्रकारचे व्हिडिओ तुमचे व्हायरल जातात का, ज्या प्रकारच्या व्हिडिओना तुमच्या चांगले व्ह्यूज येतात, तुम्ही त्या प्रकारचे व्हिडिओ बनवायला ट्राय करा. म्हणजे ऑडियन्सला ते पाहायचं आहे, त्यामुळे मग तुमच्या त्या व्हिडिओला व्ह्यूज येतात. तुम्ही जर असं केलं, लेटेस्टवरती तुमच्या ज्या चांगल्या व्हिडिओला व्ह्यूज येतात त्याच व्हिडिओवरती जर तुम्ही व्हिडिओज बनवले, तर मग तुमचे ते व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतात किंवा त्यातून तुमचा वॉच टाईमही कंप्लीट होऊ शकतो आणि तुमचे सबस्क्रायबरही वाढू शकतात. ह्या सगळ्या गोष्टींची मदत होणार तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करण्यामध्ये. आणि मॉनिटाईज करणे ही प्रोसेस काही खूप जास्त अवघड नाही आहे. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की खूप टेक्निकल काम आहे, खूप जास्त अवघड आहे, पण असं काही नाही आहे, खूप सोपं आहे. तर असेच होते माझे काही पॉईंट्स. तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.